साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी 6 मजली रेरा रजिस्टर इमारत। तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार। साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। कोचरावासीय सर्व समाधानी आहेत, कारण या गावाला योगेश तेलींसारखा सेवाभावी आणि समर्पित वृत्तीनं काम करणारा सरपंच लाभलाय, असे गौरवोद्गार वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारेंनी काढलेत। कोचरे गावातील सुसज्ज व्यायामशाळा, ग्रामपंचायत इमारत सुशोभीकरणासहित इतर विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा झाला। यावेळी ते बोलत होते। वेंगुर्ला तालुक्यातील कोचरा गावात जिल्हा वार्षिक योजना, आमदार स्थानिक विकास निधी आणि ग्रामविकास विभागाच्या 25-15 आणि इतर योजनांअंतर्गत बांधण्यात आलेल्या कोचरा ग्रामपंचायत व्यायामशाळा इमारत, इतर विविध मंजूर आणि पूर्ण झालेल्या विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पार पडला। यावेळी कोचरा महापण मुख्य रस्ता ते वाघोबा मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणं, या 10 लाख रुपये किमतीच्या विकास कामांचं भूमिपूजन, तसेच कोचरा गावातील पर्यटन स्थळ, वॉटर स्पोर्ट्स दर्शवणाऱ्या फलकांचं अनावरण, ग्रामपंचायत इमारत सुशोभीकरण, तसेच ग्रामपंचायत इमारतीत बांधण्यात आलेल्या सुसज्ज व्यायामशाळेचं लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, जिल्हा परिषद सदस्य यत्ना साळगावकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर, सरपंच योगेश तेली यांच्या हस्ते आणि शिवसेना तालुका प्रमुख बाळादळवी, युवासेना जिल्हा प्रमुख हर्षद डेरे, विभाग प्रमुख मितेश परब यांच्यासहित उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, महापण सोसायटी चेअरमन आनंद गावडे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश खोत, निवृत्त नायब तहसीलदार सुभाष चौधरी, पथसंस्था चेअरमन यशवंत गोसावी यांच्यासहित ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सरपंच योगेश तेली, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्वामी समर्थ यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला। मी गेली 8-10 वर्ष त्यांच्या सानिध्यात आहे। या भागाचे आमदार सन्मान विठोबाई केसरकर यांच्यासोबत सुमारे 25 वर्ष मी स्वतः काम करतो आहे। अनेक चढ उतार पाहिलेले आहेत, अनेक विकासाच्या माध्यमातून वेगवेगळी विकास कामं पाहिलेली आहेत, विकास करणारे महापुरुष सुद्धा पाहिलेले आहेत। परंतु ज्या गावामध्ये सरपंच म्हणून काम करत असताना अशा पद्धतीचं काम लोकांच्या करता समर्पित होऊन काम करतो तो कार्यकर्ता खरं तर
माझ्या माहितीप्रमाणे आजचा जर दिवसाचा क्रम सांगितला तर एका साईडला उभरंडा ग्रामपंचायतीच्या सरपंचाने केलेला भ्रष्टाचार, केलेले कामामध्ये असणारा वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी जे काही भ्रष्टाचार झालेले आहे त्याच्यासाठी लोकांना आज उपोषणाला बसावं लागतं, हा एक प्रकार आहे. आणि दुसऱ्या साईडला आपण कोथऱ्यासारख्या गावामध्ये येतोय आणि सरपंचच कशा पद्धतीने कामं करतोय त्याचे भूमिपूजन करतोय, त्याचं उद्घाटन करतोय. या आयुष्याला भूषणाचं काम या ठिकाणी हे सरपंच करतायत आणि सर्व व्यासपीठावरची मंडळी आहे या सर्वांना माहिती आहे की आपला गावाचा विकास करत असताना या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सगळ्या ग्रामपंचायती तोंडपाठ पुढचा रस्ता कुठून जातोय, पुढच्या रस्त्यावर त्या ठिकाणी ब्रिजची आवश्यकता आहे, पुढच्या ठिकाणी त्या ठिकाणी नको ते काम एखादा मनुष्य देतोय, अशा पद्धतीचा कॉम्प्युटर जसा आपल्याला त्या ठिकाणी एकदा मारल्यानंतर एका टाइमला सगळं रेकॉर्ड बाहेर येतं, अशा पद्धतीचा ब्रेन सुपर असणारा सरपंच आपल्या गावाला मिळालेला आहे. मी त्यांचं मत अजिबात कौतुक करत नाही. तुम्ही असं म्हणाल की कौतुक करून त्याला काय पुढचं काही तिकीट द्यायचं नाही, पण एक जबाबदार, खरं तर मी आता व्यासपीठावर त्यांनी सर्वांचा सत्कार केला, खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये जर बदल झाला असेल तो जो मला माहिती आहे तो कशामुळे झाला असेल तर ते खऱ्या अर्थाने स्वामी समर्थांच्या त्या ठिकाणी सेवेत गेले आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं. मी जवळून पाहिलेलं आहे आणि आज माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला स्वामी भक्तांना असं वाटतंय की त्यांनी सर्वांना स्वामीमय केलेला आहे. म्हणून जी लोक त्या ठिकाणी स्वामी समर्थांच्या सानिध्यामध्ये असतील, स्वामींची उपासना करतील, त्यांना खऱ्या अर्थाने आपल्या संसारामध्ये, आपल्या राजकारणामध्ये, आपण करत असलेल्या कामामध्ये सातत्याने यश आणि यशच मिळणार. खरं तर माझ्याकडे बोलण्यासारखे बरेच विषय आहेत. आपल्या त्या ठिकाणी वेळेचं बंधन आहे. मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करेन की या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, या मतदारसंघाचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार साहेब असतील, सर्वजण आज या जिल्ह्यामध्ये, आज या मतदारसंघामध्ये सातत्याने लोकांच्या कामाच्या माध्यमातून प्रयत्न करतात की जास्तीत जास्त विकास या जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे. आपलं बाजूचं एअरपोर्ट असेल, सातत्याने त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने ते बंद होत आहे, काही वेळा वेगवेगळी विमानं उडत आहेत, परंतु मुंबईचं विमान उडणं अत्यंत गरजेचं आहे. कारण खऱ्या अर्थाने या ठिकाणी विमानतळ हे मुंबईशी कनेक्टेड असल्यामुळे त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्याचा सुद्धा प्रयत्न आदरणीय पालकमंत्री केसरकर साहेब करतायत, त्या गोष्टी होतच राहतील. पण सर्वसामान्य माणसाचं सुखदुःख त्या ठिकाणी त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभाग घेणं, त्यांच्या सुखदुःखाकडे लक्ष देणं, आपल्या गावातल्या लोकांना त्या ठिकाणी प्रेमाने हाक मारणं, हा सुद्धा एक माणसाचा मोठेपणा लागतो आणि तो योग्य स्थितीमध्ये आहे. म्हणून ते आज या ठिकाणी सर्व एका व्यासपीठावर आणू शकले. शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, भाजपचे या ठिकाणी सर्व पदाधिकारी असतील, सर्वजण त्यांच्या प्रेमामध्ये आहेत. एका विरोधी पक्षात येता सुद्धा मनुष्य त्यांच्या सोबत असतो. कारण का तर काम करण्याची धमक योगेश तेलीमध्ये आहे. म्हणून आपण सर्वांनी, मी सातत्याने सांगत असतो, आम्ही सुद्धा वेंगुर्ला नगरपालिकेमध्ये करोडो रुपयाचा निधी आणला. जवळजवळ एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 100 कोटी रुपये मी वेंगुर्ल्यामध्ये आणले. 100 कोटी रुपये त्याची पुस्तिका काढली. आम्हाला काही त्याने अपयश आलं, ठीक आहे, यश अपयश येत असतं, परंतु लोकांची सेवा करण्याचं जे तुम्हाला व्रत, लोकांची सेवा करण्याचं जे तुम्हाला सामर्थ्य लाभलेलं आहे ते कोणामुळे तर दीपकभाई केसरकरमुळे. या जिल्ह्याचं नेतृत्व आज आदरणीय पालकमंत्री महोदय करतायत, त्यांच्यामुळे. मग त्यांचा उपयोग करून आपल्या भागातल्या लोकांचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने या वेंगुर्ला तालुक्यामध्ये काम करूया, अशा पद्धतीची आपल्याला विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरेच दिवस आपल्या गावामध्ये कार्यक्रम झाला नव्हता, तर असं ठरवलं होतं की एक 4 कामांची, विकास कामांची भूमिपूजन किंवा लोकार्पण करायची. व्यायामशाळासुद्धा बरेच दिवस बांधून झाली होती,
काही टेक्निकल गोष्टी होत्या त्या पूर्ण करायच्या होत्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ज्याने आपल्याला जो निधी दिला आहे त्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा मान ठेवून त्याचं उद्घाटन करायचं असतं, की जर त्यांचा मान ठेवला तर तुम्हाला अजून काही गोष्टी मिळत जातात. ते हे करून आपण आजचा दिवस निवडला. आज स्वतः आमदार आमचे गुरु आणि आमदार दीपकभाई केसरकर हे आज येणार होते, पण काही कारणास्तव त्यांनी मला कालच फोन केला की मी अर्जंट जाणार आहे, तू राग मानू नको, तू तुझा कार्यक्रम करून घे. तसेच आज आदरणीय पालकमंत्री महोदयांनी अत्यंत चांगला म्हणजे रोजगाराच्या निर्मितीचा एक प्रकल्प आणलेला आहे, त्याचं आता भूमिपूजन आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आरोग्य शिक्षण सभापती ही पण मंडळी, तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमचे मित्र जे आम्हाला नेहमी सहकार्य जसे मनीष धवीजी हे पण येणार होते, पण काही कारणास्तव तो कार्यक्रम 3 वाजताचा कार्यक्रम जवळजवळ 5:30-6 पर्यंत आणि तो तळवण्याला होता. तरी अध्यक्षांनी फोन केला होता की आम्ही उशिरापर्यंत येतो, पण आम्ही त्यांना विनंती केली की लोकांना आम्ही बोलवलेलं आहे, उशिरापर्यंत लोक थांबू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका, आम्ही तो कार्यक्रम करून घेतो. त्यांनी अनुमती दिल्यानुसार आम्ही आता आज कार्यक्रम करतो. आज आपण वाघोबा मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन केलं. ते आपण पर्यटनदृष्ट्या जे आपले क्षेत्र आहेत ती कुठे बोर्डवर यावी, लोक कोणतरी पर्यटक आले तर त्यांना ते निदर्शनास यावं की इथे खूप उच्च क्षेत्र आहे. त्याच्यासाठी कोकण ग्रामीण पर्यटन योजनेनंतर दीपकभाईंनी निधी दिला होता. त्या निधी अंतर्गत बोर्डचं अनावरण केलं. ही इमारत ग्रामपंचायत इमारत सुशोभीकरण करणे हे बरेच दिवस काम होऊन गेलं होतं, पण तो योग येत नव्हता की आपल्याला त्याचं उद्घाटन करायचं होतं. तो एक कार्यक्रम केला आणि अत्यंत जिव्हाळ्याचा इथल्या युवकांचा प्रश्न होता. गेली बरीच वर्ष ज्याची मागणी होती व्यायामशाळा, ती व्यायामशाळा का रखडली होती, तर ठीक आहे काही कारणं होती, आमची काही मंडळी होती तिथे जागा पण उपलब्ध करून देत नव्हतं, त्यामुळे ती रखडली होती. नंतर एक दूरदृष्टीने विचार केला की ग्रामपंचायत जागा वाया जात होती, तर त्या वाया जात असलेल्या जागेमध्ये आपण एक व्यायामशाळा उभारू. त्यासाठी दीपकभाईंनी जवळ ती व्यायामशाळा बांधण्याची कसरत करून जी बांधलेली आहे ती जागा तशी अपुरी आहे. त्याच्यात अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. सगळ्या गोष्टी दीपकभाईंनी याच्यासाठी जवळजवळ 20 ते 25 लाख रुपयाचा निधी दिला. त्याच्यानंतर महिलांनी कोणतरी मागणी केली की आम्हाला व्यायामासाठी साहित्य पाहिजे, म्हणून पुन्हा मी दीपकभाईंकडे गेलो. दीपकभाईंनी 3.5 लाख रुपयाच्या 2 वस्तू ज्या महिला वापरू शकतात, व्यायाम करू शकतात, म्हणजे एवढ्या दूरदृष्टी करून आम्ही विचार करून ह्या गोष्टी करत असतो. त्या अनुषंगाने आम्ही हे सगळी कामं केलेली आहेत. त्या कामाचा आज याच महनीय व्यक्तींच्या हस्ते मला उद्घाटन करण्याचा किंवा लोकार्पण करण्याचा एक माणूस होता, तो आजच्या दिवशी आपण पूर्ण केला. महत्त्वाची अशी विकास मध्यंतरीच्या काळामध्ये थांबला होता, तो विकासाला खरी चालना दिली असेल ते दीपकभाईंनी. आणि दीपकभाईंमुळे माझं सांगायचं वैयक्तिक झालं, मी आज जो मोठा झालो तो दीपकभाईंमुळे झालो. 70% माझ्या आयुष्यातलं जवळजवळ 90% योगदान दीपकभाईंचं आहे. त्याच्यानंतर मी सरपंच पदावर येऊ शकलो. अजून करण्याची इच्छा आहे, परंतु ती जर लोकांनी साथ अशा पद्धतीने दिली तर अजून गावाचा विकास म्हणजे लोकांना माहिती नसेल असा विकास करण्याची आमच्यात ताकद आहे. माझ्यात असं म्हणण्याची की नाही मी म्हणजे कोण नाही, माझ्या ह्या सहकार्याने मला गेली 4 वर्षाची मदत केली. मी बाहेरगावी असताना सुद्धा ती सांभाळलं, म्हणजे एक तक्रार सुद्धा उपसरपंचांचं कौतुक आहे, सदस्यांचं कौतुक आहे, एक तक्रार माझ्यापर्यंत पोचायला दिली नाही. अत्यंत कठीण गोष्ट असेल ती माझ्यापर्यंत पोचायला दिली आणि ती मी सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना पूर्ण अधिकार दिले की ग्रामपंचायत तुम्ही सांभाळायचे, तुम्ही सरपंच म्हणून बसला या पद्धतीने ग्रामपंचायत सांभाळायची आहे. या पद्धतीने त्यांनी काम केलं. त्यांचं योगदान माझ्या सरपंच पदाच्या आणि माझ्या बाकी वाटचालीमध्ये त्यांचं मोठं आहे. मागच्या वडीने तसंच मला सहकार्य केलं, म्हणून आजचा हा दिवस आणि ही जी विकास कामं आहेत ती मी करू शकलो. आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला हे सगळं करायचं आहे. आणि सांगायचं तात्पर्य काय, आपल्याला कधी मिळतं जेव्हा आपण आता बघा आमचे सगळे मित्र असतात मुंबईमध्ये, आम्ही एकत्र काम करतो. आता शंकरजी काय, सचिन देसाई तर आमचा रोज संपर्क आहे. सगळी मंडळी प्रेम करण्यास महायुतीमधली सगळी मंडळी ह्या कोचरे गावावर प्रेम करतात. पालकमंत्री कधीही दिसतात तर कोचऱ्याला काय पाहिजे मला फक्त सांग, एवढ्या विचारणारी मंडळी आहेत आणि एवढं आपल्याला भरभरून मिळू शकतं. आता बऱ्याच सचिन देसाई नाही माहिती, बऱ्याच जणांचा रोष असतो की कोचऱ्यात सगळ्यात जास्त निधी जातो. मी त्यांनाही शब्द दिला आहे की आता ह्यापुढे कोचऱ्यातली बहुतांशी विकास कामं, आता आपलं एकच विकास काम थांबलं आहे ते ब्रिजचं, ते ब्रिज पूर्ण झालं की माझ्या कोचऱ्यात तशी कामं करण्यासारखी काय नाही. किरकोळ निधी देईन मी थोडाफार, पण तुमच्याकडे जास्त लक्ष देईन. परवा महापण वगैरे ह्या भागावर ह्याची मी वाही देतो. आहे तुझ्या भाव थोडासा पक्षातली काही मंडळी मला म्हणतात तू प्रत्येक वेळी कोचरा प्रत्येक ठीक आहे, परंतु एक गोष्ट आहे, तळ राखणार तो पाणी चाकणार. त्यामुळे त्या पद्धतीने ते केलेलं आहे. आणि माझा एक मानस होता की मी राजकारणात आलो, राजकारणात मी
मागचं सगळं बघितलं. पण ठीक आहे, मागच्या लोकांनी जे आपल्या कुवतीप्रमाणे केलं, माझ्यासारखं झोपून देऊन 24 तास काम करू शकत नाही. आणि त्यांनी केलं नाही अशातलं मला, त्यांनी केलं. पण मी जे प्रयत्न 24 तास केले ते सचिन वालावतांनी पण बघितलेलं आहे. ते प्रयत्न जर असेच सातत्याने चालू राहिले तर आपण गावाचा विकास, प्रत्येक गोष्टी दूरदृष्टी पाहिजे. आता व्यायामशाळा उघडली, व्यायामशाळा चालू केली म्हणून झाली नाही, तिथे व्यायामासाठी मुलांना त्याचा उपयोग झाला पाहिजे, योग्य प्रकारे त्याचा उपयोग झाला पाहिजे. आपण दत्त मंदिरसारख्या ठिकाणी पर्यटन करण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळे आता आपण प्रभाग संघाला एक गाडी दिली, इथे कोणी मागितली नव्हती. मी विचार केला, प्रभाग संघाच्या लोकांना फोन केला आणि ती गाडी आज ती व्यवस्थितरित्या ते व्यवसाय चालतोय. दूरदृष्टी पाहिजे की आपण जे करतो निर्माण त्याच्यातनं काहीतरी गावाला फायदा झाला पाहिजे, त्याचा विकास झाला. म्हणून तर तसा मला 4 वर्षात कोणी त्रास दिला नाही गावात, कदाचित विकास होत असेल म्हणून त्रास दिला नाही. आता कदाचित ग्रामपंचायती नगारे वाजायला लागल्यानंतर थोडा चालू असतं ते 1.5 वर्षात. पण मी गावातल्या लोकांना हात जोडून आणि सर्व मान्यवरांच्या समोर मी आज एक जाहीर करणार आहे की मी काम करतोय ना, वाईट काम असेल तर मला रोका, वाईट काम असेल तर मला त्रास द्या, पण मी चांगलं करतोय त्याच्यात बघा, मला रोखलात तर तुमचा गावाचा विकास होणार का. मी योगेश तेली म्हणून बघू नका. योगेश तेलीचा फायदा, मी माझ्या फायद्याचं कुठचंही काम केलेलं नाही आहे आजपर्यंत. माझ्या स्वतःच्या फायद्याचं कुठचं, तरी पण माझ्यावर मध्यंतरी आरोप झाले. ठीक आहे, सोडून द्या, ती मी कशासाठी करत होतो त्याचं मी क्लॅरिफिकेशन दिलं आहे. मी काय म्हणतोय, माझी 1.5 वर्ष राहिली आहे. 1.5 वर्षामध्ये मी चांगलाच चांगला आणि राहिलेल्या याच्या त्या दोन्ही जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सभापती उपसभापती आपल्या या पंचक्रोशीच्या विकासासाठी मी निरंतर कार्य करणे आज मी इथे जाहीर करतो. मी ह्या पुढे या कोचऱ्याच्या राजकारणामध्ये कुठच्याही राजकारणामध्ये भाग घेणार नाही. माझी 1.5 वर्ष जी 6 वर्ष आहे ती मला व्यवस्थितरित्या या गावाचा, म्हणजे मी आव्हान आज या माध्यमातून का करतोय की काही त्रास होत आहेत म्हणून मला या सगळ्यांच्या समोर हे जाहीर करायचं होतं. मी भाईंच्याच समोर जाहीर करणार होतं. दीपक भाईंना पण मी हे सांगितलेलं आहे 1-2 आठवड्यापूर्वी, यापुढे मी कोणाचाही प्रतिस्पर्धी नाही आणि कोचऱ्याच्या राजकारणात मला दुसऱ्याला संधी द्यायला आवडते. मी बघितलं दोन टर्मची हे बघितली, आता माझी 2री टर्म. तर या 2 टर्ममध्ये एकही कोण, आपण युवक म्हणतो सगळ्या वेळी, मी काही गोष्टी बोलेन कोणाचा पण लागतील पण त्या गोष्टी कसं होतं, तयार झाले पाहिजेत माणसं, विकासाची आस असली पाहिजे की असं नाही झालं कोणी माझ्याकडे येत नाही, असं केलं नाही तर असं केलं तर चांगलं होईल असं कोणी मला सांगायला आलेलं नाही. पण मी माझ्या डोक्याने, ठीक आहे, मी माझ्या मताने विकास केला. जो विकास केला तो परिपूर्ण, कोणाला मी रोजगार देऊ शकलो नाही पण परिपूर्ण. आज कोचऱ्यातला एक रस्ता कोणी तो दाखवावा, कुठे खड्डे पडलेले आहेत. प्रत्येक वाडीवर रस्ता केला, काही वाडींवर रस्ते राहिले याला माझा दोष नाही आहे, जागा मिळालेल्या नाही आहेत किंवा जागा देत नाहीत म्हणून राहिल्या आहेत प्रत्येक वाडी. आणि एक मला असं जाणवलं की मी टाकलेला शब्द आणि ज्यांनी येऊन माझ्याकडे मांडला तो शब्द मी पूर्ण केलेला आहे आणि राहिलेले सुद्धा 1.5 वर्षात शब्द मी सगळे पूर्ण करीन. पण इथं मी जाहीर आवाहन की यापुढे मला माझी एवढीच विनंती आहे, मला 1.5 वर्षात चांगल्या पद्धतीने विकास करण्याची संधी द्या, चांगलं काम गावाचं करून द्या. मी कोणाचा यापुढे प्रतिस्पर्धी नाही, मी कोचऱ्याच्या राजकारणामध्ये कुठेही उभा राहणार नाही. ही माझी सगळ्यांना ग्रामस्थांनाही नम्र होते. आणि माझ्या जर तुम्ही अशाच पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, विरोध राजकारण इलेक्शन झालं की 15 दिवसात विसरायचं असतं. त्यात राजकारण धरून विकास होत नाही. सगळ्या गोष्टी विसरून एकत्र येऊन जर आपण काम केलं तरच गावाचा विकास होऊ शकतो. आपण तो योगेश तेली माझ्या त्या इलेक्शनमध्ये माझ्या विरोधात होता, हे 15 दिवसाच्या गोष्टी. आणि सरपंच म्हटल्यानंतर ज्या दिवशी तो निवडून गेला त्या दिवशी तो कुठच्याही पक्षाचा नाही, तो सर्व लोकांचा आहे. मी माझ्या बॉडीलाही सांगितलं होतं, निवडणूक झाल्यानंतर विरोधकाचं काम पहिलं केलं पाहिजे. विरोधकाला आपल्यासा कसा केला पाहिजे. विरोध हा विरोध नसतो, तो कुठची तरी वैयक्तिक भांडणं असतात, तो विरोध इलेक्शनला उफाळून येतो. त्यामुळे कोणी विकासाला मदत करा एवढीच माझी. कोचरा गाव माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी रस्ते, पाणी, वीज या सगळ्या गोष्टीमध्ये आता पुढे आलेले आहे. आता आपल्याला पुढे जाऊन विकास करायचा आहे. कुठे व्यवसाय धंदे, उद्योगधंदे ह्याच्यात किंवा तरुणांना रोजगार देणं ह्या माध्यमातून विकास करायचा आहे. त्यामुळे हे सगळे मान्यवर आज इथे माझ्या विनंतीला मान देऊन आले, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्तम गुण आहे, अंगीकारावा सगळ्यांनी असा जो गुण आहे त्यांचा. आणि अगदी प्रांजळपणे, नम्रपणे, विनम्रपणे मी या ठिकाणी ही गोष्ट आवर्जून पुन्हा नमूद करते की योगेशमुळेच या ठिकाणी आज मी या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुमचं सगळ्यांचं प्रतिनिधित्व, कारण माझा शिक्षकी पेशा असल्यामुळे मी राजकारणापासून कोसो मील दूर होते. समाजकारण म्हणजे शिकवताना त्या माध्यमातून मी
समाजसेवा करू शकत होते, पण राजकारणापासून मी कोसोमोईल दूर होते. पण त्यावेळेला योगेशजींनी मला सांगितलं की नाही यज्ञात तुला फॉर्म भरायचा आहे. इलेक्शन आमचं झालं सुमारे फेब्रुवारीमध्ये, पण मला सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यानच योगेशजींनी सांगितलं होतं की फॉर्म तुलाच भरायचा आहे. आणि ज्या आत्मविश्वासाने त्यांनी ही गोष्ट सांगितली त्या आत्मविश्वासानेच त्यांनी मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून, तुमचा प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेवर पाठवलं आहे. मला खात्री आहे की सातत्याने योगेशजी तेली साहेब किंवा आमचे सचिनदादा वालावलकर साहेब आहेत किंवा आणखी आमची सगळी मान्यवर मंडळी आहेत, आमचे चौधरी साहेब आहेत, आमचे घारे साहेब आहेत, आमचे सचिनदादा आहेत, आनंद भाऊ आमचे आहेत, ही सगळी मोठी मंडळी मी या राजकारणात नौकी असले तरी मला योग्य मार्गदर्शन करून माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेतीलच. मला योग्य मार्गदर्शन करतील. गावाच्या विकासासाठी आता कामं योगेश भाऊनी काही शिल्लक ठेवलेली नाही आहेत, पण जी काही कामं असतील, ज्या माझ्या मतदारसंघातली कामं असतील ती कामं करण्यासाठी मला ते सातत्याने मार्गदर्शन करत राहतील, माझ्या पाठीशी राहतील. आणि तुम्ही माझ्या सर्वजण सोबत आहात. या ठिकाणी मला पुन्हा सन्मानित केलं त्याबद्दल मी ऋण व्यक्त करते. मलाही आज खूप बोलावंसं वाटतंय, पण वेळेचा हे लक्षात घेऊन मी या ठिकाणी थांबते. गरज आहे. योगेशजी तेली मगाशी म्हणाले ते अगदी सत्य आहे. योगेशजी तेली म्हणाले की आता सरपंच आहे, 5 वर्षाचा त्यांचा कालावधी 1-6 वर्षानंतर पूर्ण होईल. ते म्हणतायत की आपण ह्याच्यातनं राजकारणात तर रिटायरमेंट घेणार, पण आम्ही त्यांना घेऊन जाणार नाही. तुम्ही पदावर राहू नका. कारण मी जेव्हा माझ्या पंचायत समितीची निवडणूक लढवली, मी ग्रामपंचायत लढवली, पंचायत समिती पण कालची लढवली. माझी लढाई तर अख्खा जिल्हा बदल होता. एवढी मोठी लढाई माझी वैयक्तिक होती. विजय झाला कारण प्रामाणिक काम मतदारसंघामध्ये आजपर्यंत केलं. कधी कोणाला कधी दुखावलं नाही. आपल्याकडून जेवढं चांगलं करता येईल तेवढं समोरच्याचं चांगलं करण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. परंतु योगेशजी तेलींना एवढंच सांगतो की जेव्हा मी पंचायत समितीला उभं राहिलो तेव्हा मी एक घोषणा केली. पुढच्या वेळेला पंचायत समितीला 5 वर्षाचा टर्म जेव्हा माझा पूर्ण होईल त्यावेळेला मी पंचायत समितीचं आरक्षण जरी ओपन पडलं तरी मी त्या पंचायत समितीच्या खुर्चीवर परत बसणार नाही. कारण जर मी एका खुर्चीवर जर परत जर बसत राहिलो तर माझ्या येणारी मागची पिढी ती मला म्हणणार की कायमस्वरूपी चिक्का मारून तू त्या खुर्चीवर बसलाय, तुझ्या म्हणजे तुला ती खुर्ची सोडवत नाहीये. योगेशजी तेलींना एकच विनंती करतो, तुम्ही जरी सरपंच पदावर आज असला, सदस्य पदाला अजिबात तुम्ही राहू नका. परंतु तुमचं मार्गदर्शन या गावाला अत्यंत महत्वाचं आहे. कारण तुम्ही जर या गावावर किंवा आमच्या या पंचक्रोशीवर या जिल्हा परिषद मतदारसंघावर किंवा वेंगुर्ला तालुक्यावर तुमचं लक्ष असलं तर आम्हाला निधी आणणं फार सोपं होतं. कारण आम्ही मतदारसंघ सोडून मुंबईला राहू शकत नाही. असंख्य प्रश्न असतात, असंख्य लोकांचं दिवसाची कामं असतात. त्याच्यामुळे योगेशजी तेलींना एक फोन केला की आपल्याला ती कामं आपली वेळच्या वेळी होत असतात. त्याच्यामुळे योगेशजी तेलींचा पाठपुरावा करण्याची मुंबईत राहून जी प्रॅक्टिस आहे ती आम्हाला जमणार नाही. त्याच्यामुळे योगेशजी तेलींनी मार्गदर्शन पदावर राहावं एवढी मी त्यांना आवर्जून विनंती करतो. खरं तर मनापासून सर्वांना धन्यवाद देतो. मगाशी योगेशजी तेली एक बोलता राहून गेली. प्रभाग संघाला दीपकबाईंनी गाडी पण दिली आहे. पण मी परवा मॅडम तुम्हाला आठवत असेल तुमच्या प्रभाग हिरकणी संघाच्या मेळाव्याला मी उपस्थित होतो, सभापती साहेब पण होते. त्यावेळेला तुम्हाला सांगितलंय कारण आमचं उद्दिष्ट पुढच्या 5 वर्षाचं एकच ठेवलंय. जेवढं काही 5 वर्षात आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी करता येईल तेवढं निश्चितपणाने करायचं. पदाचा वापर त्यांच्यासाठी करायचा हा निश्चय 100% केलेला आहे. आणि मी तुम्हाला ज्या दिवशी शब्द दिला त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुमचा 3 गुंठ्याचा प्लॉट पोलीस स्टेशनच्या समोर आपल्याला संघासाठी काढून गेलेला आहे. आणि हा पण शब्द तुम्हाला दिला आहे. योगेशजी तेलींना पण सांगितलंय की पुढच्या माझ्या 5 वर्षाचा टर्म ज्या पूर्ण व्हायच्या तुमच्या स्वतःच्या वास्तूमध्ये महिला आमच्या
ऑफिसमध्ये आणि स्वतःचा हॉल, जेणेकरून तिथे काहीतरी आमच्या महिला वर्ग तिथे जाऊन काहीतरी उत्पादन करू शकतात, त्याचं मार्केटिंग करू शकतात. त्याच्याच बाजूला एक चांगलं पर्यटन सुविधा केंद्र पण आपण आणतोय. म्हणजे जे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या या भागामध्ये पर्यटक येतील ते आवर्जून त्या तुमच्या कार्यालयाला किंवा त्या सेवा केंद्राला भेट देतील. मगाशी सचिनजी वालकर जसा उल्लेख केला की एक उभादांडा ग्रामपंचायत आहे की तिथे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आता उघडकीस आलाय आणि अशी एक ग्रामपंचायतला संध्याकाळच्या सत्रात आम्ही येऊन थांबलोय. तिथे करोडो रुपयाचा विकास निधी येऊन थांबलाय. म्हणजे हा फरक. विकास हा फक्त 3 अक्षरी शब्द आहे मित्रांनो, पण तो 3 अक्षरी शब्द विकास आपल्या गावापर्यंत आणणारा माणूस आणि तो विकास आपल्याला देणारा माणूस हा तेवढ्याच ताकदीचा लागतो, तरच विकास आपल्या गावामध्ये येतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे योगेशजी दिली आहे. कारण मी असंख्य वेळा या कोचरे गावामध्ये विकास कामांच्या भूमिपूजनाच्या प्रसंगाला मी उपस्थित राहतो. परंतु हे राहत असताना एक समाधान वाटतं की आपल्या आमदारांच्या माध्यमातून आपले दीपकभाई मंत्री होते तेव्हापासून ते आमदार असू देत, पण त्याच्याही व्यतिरिक्त बाजूला जाऊन विविध खात्याच्या मंत्र्यांकडे जाऊन त्या खात्याच्या डिपार्टमेंटच्या विकासाचा निधी आपल्या गावापर्यंत कसा आणता येईल याचं उत्तम काम करणारं जर कोणाकडे बघायला मिळत असेल तर ते सन्माननीय योगेशजी तेलीकडे बघायला मिळतं. परंतु हे जरी योगेशजी तेली स्वतःच मान्य केलं की कोचऱ्यात करोडो रुपयाचा विकास निधी आला आहे. माझी योगेशजींना विनंती आहे की तुम्ही बाकी काय करू नका. पेल्यात तुळशीपत्र बुडवल्यानंतर असं फक्त उडवा. ते तुळशीपत्राचं थोडं पाणी भोगायला पडू दे, परवायला पडू दे, इकडे आपटला पडू दे, केळूला पडू दे पुढच्या काळात. कारण आम्ही सुद्धा दीपकभाईंचं काम प्रामाणिक करतो. दीपकभाईंची आजपर्यंत 4 टर्मचं आणि त्याच्या आधी नगराध्यक्ष असल्यापासून दीपकभाईंबरोबर आम्ही काम करतो. दीपकभाईंचं काम करण्याची पद्धत, शांत संयमी नेतृत्व, अशा या तरुणांनी संपूर्ण आपला नेता कधीही कोणाला काही मोठ्या आवाजात बोलणं नाही, शांत स्वभावाचा माणूस आपल्याला आमदार म्हणून हे आपण काम निश्चितपणाने करतोय. आणि ज्या ज्या काही तुमच्या नवीन संकल्पना आहेत त्या निश्चितपणाने आपण या पुढच्या कालावधीमध्ये मार्गी लावण्याचा 100% प्रयत्न करणार, किंबहुना त्या मार्गी लावणार. कारण आम्ही काम करणारे लोक आहोत. आम्ही नुसते शब्द देऊन थांबणारे अजिबात. आश्वासन दिलं आणि पुढच्या 5 वर्षांनी परत तुमच्याकडे मतं मागायला लागली हे आमच्या तत्वात बसत नाही. त्याच्यामुळे 100% काम करणार, हे सर्वसामान्य लोकांसाठीच काम करणार, लोकांना अपेक्षित असलेलीच कामं करणार. लोकांना जे नको असेल ते 100% या मतदारसंघामध्ये येऊ दिलं जाणार नाही एवढं या निमित्ताने शब्द देतो. आणि जो आमच्यावर सर्वांवर म्हणजे यज्ञाते असतील, मी असेल की आम्ही फंडेकर असतील, त्यांच्यावर जो तुम्ही विश्वास ठेवलाय की पुढच्या 5 वर्षानंतर ज्यावेळेला आम्ही तुमच्याकडे येऊ तेव्हा ठोस असा अजेंडा आम्ही जे केलेले विकास कामं असतील किंवा जो कायापालट या मतदारसंघामध्ये केलेला असेल तो निश्चितपणे तुमच्यापर्यंत घेऊन येऊ एवढं या निमित्ताने सांगतो. सन्माननीय योगेश तेली असतील की त्यांचे सर्वच सन्माननीय सदस्य असतील यांना मनापासून धन्यवाद देतो. असाच विकासाची गावाची घोडदौड ही नेहमी चालू ठेवा. आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत. कारण विकासाच्या बाबतीत कुठेही कॉम्प्रोमाइज आमच्या शिवसेना पक्षामध्ये केलं जात नाही. तालुक्यातला असू दे किंवा जिल्ह्यातला असू दे किंवा आपल्या गावात जिल्हा परिषद मतदारसंघातला असू दे, त्याच्यामुळे ही घोडदौड आहे थांबता कामा नये. सर्वसामान्य लोकांचा शेवटपर्यंत विकास पोचत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाहीये. त्याच्यामुळे आपली ही घोडदौड अशीच चालू ठेवावी आणि सर्वसामान्य लोकांच्या हिताची कामं ही मार्गाला लावावी एवढं या निमित्ताने सर्वांना आश्वासित करू इच्छितो आणि सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि आज इथे बोलून जो आमचा मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून कोचरे ग्रामपंचायतला धन्यवाद. होत असताना त्या गावाच्या सरपंचाचं कौतुक होणं हे खूप कमी वेळा पाहायला मिळतं. परंतु सुदैवानं तुम्ही कोचरावासीय अतिशय समाधानी अशासाठी मी म्हणतो की योगेशसारखं एक चांगलं सेवाभावी वृत्तीनं आणि समर्पित वृत्तीनं काम करणारं व्यक्तिमत्व तुमच्या गावामध्ये जन्माला आलं आणि एक चांगलं काम त्यांनी आपल्या या वृत्तीनं या गावामध्ये उभं केलेलं आहे जे आपण सगळेजण प्रत्यक्षपणे पाहतो. कारण दीपकभाईंसारख्या माणसांजवळ म्हणजे गेली 4 वर्ष 4 टर्म जे या महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे सदस्य म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार म्हणून काम बघताय, अतिशय कार्यतत्पर शांत मनमिळावू माणसाजवळ
त्यांचा सिव्हिल सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळणे ही काही साधी गोष्ट नाही आणि ती गोष्ट आमच्या योगेशच्या पदरात पडली म्हणजे त्याचं कार्य निश्चितपणे अपार आहे. त्याच्या कार्याला निश्चितपणे सलाम केला पाहिजे या मताचा मी आहे. आणि खरं म्हणजे या कोचरासारखं छोटंसं गाव आहे जे तालुक्यापासून खूप मोठ्या अंतरावरती आहे, तरी सुद्धा गेली 3-4 वर्ष या गावामध्ये अनेक प्रकारचा निधी या सरपंच महोदयाने आणलेला आहे आणि तो खर्च केलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे या गावासाठी ही ओळख ठरलेली आहे. तर म्हणजे एखाद्या गावची ग्रामपंचायत असेल, त्या गावामधले रस्ते असतील, हे जर आपल्याला म्हणजे ती छान असते गावची आणि ती छान खऱ्या अर्थानं ज्यावेळी सगळ्याच ठिकाणी ग्रामपंचायतचं मी असं समजतो की ग्रामपंचायत हे आपल्या गावचं नाग असतं आणि ते सुसज्ज असलं पाहिजे. आणि खरं म्हणजे आपल्या इमारतीमध्ये येऊन मला बरं वाटलं कारण एक चांगली इमारत आपल्या कोचरा गावामध्ये उभी आहे. ती सुद्धा योगेशजी या इमारतीसाठी चांगल्या प्रकारचा निधी सन्माननीय आमदार महोदय यांच्याकडून आणलेला आहे. त्यामुळे एक चांगली इमारत या ठिकाणी उभी राहिली आणि त्याचा उद्घाटन सोहळा आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी पार करता आला. बराच वेळ झालेला आहे कारण सकाळी 7 वाजता आम्ही सुद्धा घर सोडलं, परंतु 9 वाजल्यापासून उपोषणाचा दिवस, त्यामुळे सगळी उपोषणं मिटवता तुमच्या गावात येण्याचा उशीर झाला कारण 3चा टायमिंग तुमच्या सरपंच महोदयाने आम्हाला दिलेला होता. परंतु 3 वाजता उभादांडामध्ये मोठा होता, 5 वाजले तरी सुद्धा या गावामध्ये उशिरानं आलो. तुमची सगळ्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो कारण मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. योगेश यांनी मगाशी म्हटलं की मी थोडी कुणाचा स्पर्धक असणार नाही, परंतु माझी अशी इच्छा आहे की आपण विकास कामांचे स्पर्धक नेहमी राहा कारण तुमची गरज या पूर्ण कोचरा गावाला नाही तर पूर्ण या जिल्हा परिषद विभागाला आहे. कारण तुमच्या माध्यमातून अनेक विकास कामं निश्चितपणे या गावामध्ये या विभागामध्ये येतील आणि या भागाचा विकास या ठिकाणी या लोकांचा विकास आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे राजकीय स्पर्धक जरी नसला तरी विकासाचे स्पर्धक नेहमी राहा आणि तुमच्या मागे आम्ही नेहमीच या प्रकारे तुम्हाला शुभेच्छा देऊ. आणि या विभागाबरोबर वेंगुर्ला तालुक्यावरती थोडासा लक्ष ठेवा. मी सभापती म्हणून तालुक्याचं काम बघतोय. माझ्या गावातले लोक सुद्धा माझ्याकडे अपेक्षेने बघतायत की काहीतरी सभापती म्हणून या गावामध्ये निधी आणतील. तर तोही शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याकडे व्यक्त करतो. सचिन भाईंकडे मी सुद्धा माझी इच्छा एक प्रगट केलेली आहे, ती सुद्धा आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच्या समोर त्यांना आठवण करून देतो आणि तुमच्या सगळ्या कोचरा गावाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आपल्या योगेशजींचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. त्यांना सहकार्य करणारे त्यांचे उपसरपंच नेहमी ऐकतो की गावात सरपंच नसताना सुद्धा गावचा कारभार बॉडीनी म्हणजे उपसरपंच आणि सदस्यांनी सांभाळावा हे तितकं सोपं नसतं. म्हणून या कौतुकास ते निश्चितपणे पात्र आहे. ते सगळे त्यांचे सहकारी त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.